प्रेम जाधव पहिले षटक हाताळण्याकरता. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय. चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने तिकडे निघून चाललाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. श्री गणेशा झालेला आहे एका धावेने. टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा आणि जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा असा आपण हा मॅच पाहतोय. उचली घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी व्हाईट चेंडूची नोंद इथे केलेली आहे. व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा येताना दिसतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू इथे हाताळला गेलाय. बीट झालाय. फलंदाज रुपेश. इथे बघा पुन्हा एकदा चेंडू ते थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघून गेलेला आहे. थोडा जास्त स्विंग झाला हा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना आपण पाहतो हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं जास्त वलन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. आणि आपण पाहतोय एक एक्स्ट्रा रन. बघा त्यानंतर एक चांगला चेंडू टाकला. अगोदर व्हाईट बॉल टाकला होता, त्यानंतर हा डॉट बॉल इथे टाकलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा. चेंडू टाकून झालेत 3. बघा चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. शतरक्षक होता तिकडे अक्षय, आणि अक्षय कडनं झालंय चुकी. चुकीला माफी नाही आहे. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. चौकार. तिकडे चेंडू तिकडे साईडला निघून गेलाय, तिकडे मागे त्या वाडीमध्ये चेंडू तिकडे निघून गेलाय. तर चला दुसरा चेंडू पाठवून द्या तिकडे. तर या चौकाराने धावसंख्या आता 7 वरती आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे. ऑफ साईडला सुनील तारवी आहे, मात्र संधी नाही आहे. बघा थोडासा मागे असता तर कदाचित संधी बनली असती, मात्र हा षटकार. 6 धावा. फोर्स केलं होतं चेंडूला आणि बघा सुनील तारवीच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला. बघा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू चपराक लगावली होती आणि सुनील तिकडे पोहोचले, मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला. 6 धावांकरता हा षटकार आला आणि या षटकाराने धावसंख्या आता 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे आणखीन एक वेगवान चेंडू. चांगला कमबॅक. बघा पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर चौकार, षटकार, त्यानंतर हा डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या 13. पहिलं षटक हे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. तर रोहित याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतोय एक स्टायलिश बॉलर आपण पाहतोय भिवपाडा संघाचा, आणि भरपूर चांगली कामगिरी ही रोहित याची देखील राहिलेली आहे. मात्र हा मागचा ओव्हर आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातोय कशा प्रकारे चेंडू टाकले होते. प्रेम जाधव याने 13 धावा खर्च केल्या.
आणि एक चपराक लगावली होती या रुपेश जाधव याने. त्यानंतर एक चौकार, एक षटकार, अशा 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर रोहित सातवी इथे कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू किलकड आहे. सुनील आहे तिकडे, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय तिकडे आणि चेंडू या चांगल्या प्रकारे फील्ड केलाय. असं वाटलं की चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र चांगले क्षेत्ररक्षण ऐन मुमेंटला तिकडे चेंडू फील्ड केला गेला. मात्र बघा 3 धावा, बघा हा रिप्ले इथे दाखवला जातोय. तिकडे चेंडू अगदी बाउंड्रीच्या अगदी जवळ तिकडे क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात फटका केलाय सुनील. यावेळेस बघा चुकी होणार नाहीये. खूप चांगला झेल फलंदाज रुपेश ठरतोय फेल. वडा कॅच, सुपर. सुनील तारवी आणि हा झेल पकडलेला आहे. रुपेश बादून माघारी परतलाय. 6 बॉलमध्ये त्याने 10 धावा बनवल्यात. यानंतर जय अंबे डोंगरीपाडा आणि गावदेवी शाष्टगरपाडा दोन्ही दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. जयंबे डोंगरीपाडा आणि गावदेवी शाष्टगरपाडा नेक्स्ट मॅच. त्यानंतर एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि आई दुधाई स्पोर्ट्स आसरुटीपाडा. बघा चांगला फटका ते खेळलाय राजू याने. एक धाव तर कंप्लीट केलाय. अक्षय वेगाने चेंडूवरती आला होता. एकच धाव मिळेल तिकडे. एका धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू टाकून झाले त्या षटकातील 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळवल्याने 4 धावा देखील खर्च केल्यात रोहित याने. ते बघा चेंडू व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. व्हाईट चेंडू आलेला आहे. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा दाबा घ्यायचा आहे. बघा तिकडे बाउंड्रीवरती खुर्च्या खाली आहेत. चला त्या खुर्च्या तिकडे भरून घ्यायच्या आहेत. चला बाउंड्री पंच तिकडे स्क्वेअर जाऊन तिकडे बसायचं आहे. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केला होता फलंदाज भावेश. चेंडू येतो निर्धाव. इथे बघा ऑन साईडला इथे फटका केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. कृष्णा आलाय तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू हातामध्ये गादर करू शकलेला नाहीत रोहित. आणि या 2 धावा या पूर्ण झाल्यात. समीर कोठावळे यांचे आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डोंगरीपाडा संघाचे संघनायक पोहोचलेत. तर शाष्टेकरपाडा टीम आपला कॅप्टन देखील पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. 5 बॉल टाकून झालेत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. स्क्वेअर लेग मध्ये फटका केलाय. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार.
26 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 26 रन ऑन दी बोर्ड लागलेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. जयंबे डोंगरीपाडा आणि गावदेवी शास्त्रगरपाडा. इथे पहिला चेंडू आपण पाहतो या षटकातील ऑन साईडला घेऊन काढलाय. कृष्ण आहे तिकडे. बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालं, मात्र फिकी थोडीशी उशिराने आली आणि या 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू हवेमध्ये प्रेम आला होता तिकडे. रोहित देखील येतोय बॅकअप साठी आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. तीस धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पुढे ससोना फटका केलाय पुन्हा एकदा. कृष्णा तिकडे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय फ्रेम मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावा पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट केलेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली राजू आणि भावेश याची. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं की राजू यांनी 13 बॉल मध्ये 32 धावा बनवल्या होत्या आणि तिकडनं मॅच पूर्णपणे टर्न झाला होता. 37 धावा बनवल्या होत्या आपण पाहतोय आणि इथे देखील चांगली कामगिरी करत असताना 4 बॉलमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. भावेश याने 5 मध्ये 12 बनवल्यात. निलेश 7वी आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळतोय. आज योगेश माळी आपल्याला दिसत नाहीये. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स भिवाडा टीम मध्ये नंतर संतोष कोम देखील मिळत नाहीये आणि त्यांची जागा आता इथे निलेश 7वी आणि भरून काढलेली आहे. खूप चांगली कामगिरी करतोय. ब्लॉकर मध्ये चेंडू इथे टाकलेला आहे. चेंडू जातोय तिकडे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता आपण पाहतोय. कल्पेश आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज तिकडे बाद झालाय. बघा भरपूर धावा त्याने तिकडे वेगाने पळून पूर्ण केल्या. थोडासा थकवा त्याला जास्त जाणवायला लागलेला आहे तिकडे. चला नवीन बॅट्समन पाठवून द्यायचा लगेच तिकडनं. राजू हा धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बॅटर करण आलेला आहे. करण न्यू बॅटर. इथे पण पाहतोय स्टॅबिंग झालाय आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचला होता. झेल ड्रॉप जीवनदान. करण याला हे जीवनदान मिळालंय. 1 धाव धाव फलकावरती नोंदवली जाईल
आणि बघा हा रनआउट आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. कशा प्रकारे राजू जाधव हा धावचीत झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय की एक जीवनदान करणेला देखील मिळालं आहे. इथे बॅटचा एज लागलेला चेंडू तिकडे डिक्लर मध्ये निघून चाललाय. डिझोर मध्ये हा चेंडू निघून गेला. धावसंख्या पोहोचली 35 या आकड्यावरती. 36 धावांचं लक्ष हे ठेवलं जात आहे. 18 बॉलमध्ये 36 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला शास्त्रीकरवाडा टीम आपला कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. बघा वारंवार सूचना करून देखील आपला कॅप्टन अजूनही आलेला नाहीये टॉस करण्याकरता. चला लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे कॅप्टन. 18 बॉलमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. तर आपण टॉस करतोय तर सन्माननीय अविनाशी गिराणे साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभहस्ते मी हा टॉस करणार आहोत. काटा असा कॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे. टॉस शास्त्रीकरपाडा संघाने जिंकले. दादा आपण विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हा. दशरथ आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यामागचं कारण? क्षेत्ररक्षणच घेतो सगळीकडे. समोरचा संघ या अगोदर कधी समोर आलाय की प्रथमच येतोय? आलेला निर्णय काय लागला होता मॅच मध्ये? विजय. इथे देखील विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. सर्व खेळाडू असतील या मॅच मध्ये. हो. समीर आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असते, ते बॅटिंग मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील जे 50+ धावा बनवतील? रोहित, नितीन, अक्षय. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर टॉस इथे जिंकलेला आहे शास्त्रीकरपाडा संघाने. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला. या दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जयमल्लाल स्पोर्ट्स कोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025-26 हा महासोहळा आजच्या दिवसाला आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय.
36 धावांचा टार्गेट सेट केलंय. सरसरी पाहिली तर 12च्या रनरेटने जावं लागेल प्रत्येक षटकामध्ये. 2 सलामीच्या फलंदाज अक्षय आणि अजित. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईक एंडला अजित आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय पण रुपेश जाधव. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज आणि बॉल पाहतो पण डी झोन मध्ये जातोय, डिक्लेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने पाहिलं तर संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन होताना पाहतोय एका सिंगल धावेने. पाहतोय अजित स्ट्राईक वर दिसतील. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला, गॅप मध्ये खेळून काढले. या बॉलला आपण पाहतोय फिल्डर आहेत. एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहतोय. या दोन धावे धावफलक पाहतो पण 3 वर जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या 3. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जाईल. षटकामध्ये पाहिलं तर एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. लोअर फुलटस बॉल होता बघा, मेजवानी दिली होती यावेळेस बॅटरला, परंतु ती स्वीकारता आली नाही. बाईच असेल का सर? बाईच्या बाईचर मध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता, कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या टोला लागलाय आणि सरळ जातोय बॉल डी झोन मध्ये एका धावेसाठी. पहिल्या षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिलं यावेळेस रुपेश जाधवला. यावेळेस थोडसा लांब टाकला होता, डॉट चेंडू आलाय. चांगल्या लाईन वरती गोलंदाजी केलाय यावेळेस रुपेश जाधव यांनी. शेवटचा बॉल असेल या पहिल्या ओव्हर मधील, पूर्णपणे बांधून ठेवल्या पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बघा, डोळे अगोदरच बंद केले होते बॅटरनी, त्याच कसं बोला बॅटर बॉल संपर्क झाला नाही. रिप्ले मध्ये पाहूया आपण. त्यांचे डोळे पूर्णपणे बंद झाले होते. अंधळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटर बॉल संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू आलाय. पहिले षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहता पण 5 वर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन बोर्ड. प्रदीप येतोय बॉलिंग ट्रॅक वरती, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच बॉल पाहिला तर डॉट आलाय. मग हाफ ट्रॅकर बॉल होता. जर पुढे आले नसते तर नक्कीच हाफ ट्रॅकर बॉलला कन्वर्ट करता आलं असतं, परंतु पाहिलं तर बॅटर थोडासा पुढे आला होता. त्याच कारणास्तव हा पाहिलं तर बॉल सर यष्टांच्या हातात निघून गेलाय, डॉट आलाय. मोठ्या फटक्यांची गरज आहे यावेळेस बिवाड संघाला. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या टोला लागलाय, चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल सिंगल आणि सिंगल वरतीच जास्त भर दिला जातोय. मोठे फटके यावेळेस पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा येऊन दिले नाही आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय पण फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 10 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता असेल. इथून पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बघा
बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. पूर्णपणे अजितला यावेळेस बांधून ठेवलाय. 5 चेंडू फेस केल्यात. धावा पाहिल्या तर वैयक्तिक 2 धावेवरती खेळतोय. पुन्हा एकदा प्रदीप. यावेळेस पुन्हा एकदा थोडस पुढे आले होते, पुढे सरसावले होते खेळण्यासाठी, परंतु पूर्णपणे ब्लॉक करून घेतला स्वतःला. याच कारणाचं पाहिलं तर अजून एक डॉट चेंडू आलाय. या षटकामध्ये पाहिलं तर 3 डॉट चेंडू आलेत आणि एक सिंगल धाव आले, म्हणजे पूर्णपणे बांधलाय या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि पाहतोय आपण डी झोन मध्ये जाताना एक सिंगल येते. शेवटचा बॉल या षटकातील. या षटकामध्ये विचार केला तर प्रदीप यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल, या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच थरार होता. शेवटचा बॉल सुद्धा येतोय निर्धाव, डॉट येतोय, षटक संपते दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 7 वर जाऊन पोहोचते. पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलाय. बघा कल्पेश सारखा फलंदाज नॉन डगआउट मध्ये बसलेला आहे. प्रेम जाधव पाहतो आपण डगआउट मध्ये आहेत. कुठे विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, फक्त डॉट वरती जास्तीत जास्त भर दिलाय. 6 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 29. अजून सुद्धा पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूवरती 5 षटकार खेचावे लागतील टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाला. पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलाय जय अंबिका स्पोर्ट्स कर्नारवाडा संघाने. भावेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा षटक घेऊन. पहिलाच बॉल फिंगर रोल केली होती, परंतु पाहिलं तर अंपायरचा इशारा येतो वाईट. एक अवांतर धाव स्कोर मध्ये ऍड होताना पाहतोय. बघा रिप्लेमध्ये सुद्धा जास्त वळण घेतलं होतं, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचाने दंडित घोषित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. शतरक्षा आहे तिकडे रुपेश. एक धाव झाली, दुसरा धावायचा प्रयत्न होताना पाहतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. मग इकडे विकेट सॅक्रिफाईस केलंय कुठेतरी कल्पेशला. ते खेळपट्टीवरती येणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी मला वाटते विकेट सॅक्रिफाईस केली जाते. कल्पेश येतोय, कल्पेश कोठावले. अजून सुद्धा पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती, कुठेही गती देत नाहीये यावेळेस भावेश जाधव. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय. रिप्लेमध्ये सुद्धा पाहूया आपण. बॅकअप ते हँड हा चेंडू हाताळला होता, सरळ बॉडी लाईन वरती हा चेंडू जाऊन सवला गेलाय. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 26. पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलाय जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलवाडा संघाने. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. चांगली बॉलिंग लाईनचा वापर करताना पाहिला आपण गोलंदाज भावेश जाधव यांना. तीन बॉलचा खेळ बाकी शेवटच्या. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. शतरक्षक नाहीये, दूर आहेत. एक धाव झाली. बघा दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. तर पूर्णपणे कांदे झुकवलेत टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचे. दोन बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या. 2 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. अशक्य असं आता हे समीकरण होऊन बसलंय. यावेळेस हाफ ट्रॅक होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही.
यावेळेस उडवलाय शेवटच्या बॉलवरती आणि हा सुंदर झेल ते पकडला गेलाय रुपेश यांच्याकडून आणि मॅच इकडे फिनिश झालाय. मॅच जिंकलाय जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा संघाने. हार्ड लक टायगर स्पोर्ट्स बीबाटा संघ. तुम्ही आला तर नाही, तुम्ही चांगला खेळ केला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर भावेश जाधव, मॅन ऑफ द मॅच. व बॅटिंग करताना 6 बॉलमध्ये 13 धावा पटकावल्यात आणि गोलंदाजी करताना भावेश यांनी 5 धावा खर्च करून एक विकेट घेतलाय. तोच भावेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला भावेश, तुम्ही सुद्धा यायचं आहे.